कल्याण पूर्वेकडील नांदिवली येथील बीटी गायकवाड स्कूल कृष्णा कॉम्प्लेक्स परिसरात सहारा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यातून गरजू लोकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देण्याचं सहारा सामाजिक संस्थेचं मानस आहे। या इन्स्टिट्यूटमध्ये मोफत टेलरिंग प्रशिक्षण, ब्युटिशियन कोर्स, ड्रायव्हिंगची ट्रेनिंग आणि हाऊसकीपिंग ट्रेनिंग दिली जाते। तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लोकांना रोजगारही देण्यात येणार आहे। या संस्थेच्या माध्यमातून घरगुती महिलांना रोजगाराची संधी मिळणार असून फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही मोफत प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करू शकतात, असं संस्थेचे सरचिटणीस सिद्धार्थ वायदंडे यांनी सांगितलं। मंगळवारी महेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सहारा सामाजिक संस्थेचे संस्थापक सुदाम भोसले, सरचिटणीस सिद्धार्थ वायदंडे, संचालिका सविता काकडे, संचालक मयूर भोसले, उपाध्यक्ष श्रावण राठोड, गीता वायदंडे, वैशाली भोसले आदींव्यतिरिक्त प्रशिक्षण घेणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महेश गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना संस्थेचे कौतुक करत महिलांना सक्षम होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे आज शहरामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार या सगळ्या गोष्टीला भयभीत होऊन ते पुढाकार येत नाही। पण खरं सांगतो, आज भोसलेजी आपण या महिलांना बाहेर काढायचं काम केलं, पण बाहेर आल्याशिवाय आपण कोणत्याच प्रकारचं सार्थक बनू शकत नाही। आपल्यामधले गुण, आपल्यामधले टॅलेंट हे आपण शोधू शकत नाही। असे अनेक लोक आहेत जे घराच्या बाहेर पडल्यानंतरच पुढे जातात। क्या है उनमें जो मुझमें नहीं, हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं। हे प्रत्येक व्यक्ती जे करू शकते ते तुम्ही का नाही करू शकत। त्यामुळे बाहेर पडा, स्कूटी शिका, ब्युटी पार्लरचा कोर्स शिका, शिवण क्लास आहे आणि आपल्याला असं एक मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व मिळाले भोसले साहेब, त्यांची फॅमिली आणि सहारा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एवढं चांगलं कार्य आपल्याकडे घडतंय। खरंच आपल्याला जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे। सर, तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांना वेळोवेळी सामाजिक कार्यासाठी त्यांची धडपड चालूच असते। गेल्या वेळेस MCEDकडून, जिल्हा उद्योग केंद्राकडून आम्ही शिवण क्लासचा प्रोजेक्ट आणला होता, तर ते जास्तीत जास्त महिलांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्या अंतर्गत महिलांना जो लाभ आहे तो सुद्धा देण्याचा प्रयत्न केला। त्या अंतर्गत महिलांना जो प्रशिक्षण वेतन आहे 2000 रुपये ते सुद्धा त्यांना आम्ही खात्यावर उपलब्ध करून दिलं। आता सध्या त्यावेळेस असं झालं की तो कोर्स फक्त SC साठी होता, तर साहेबांची धडपड होती की ओपनवाल्यासाठी किंवा OBC वाल्यासाठी किंवा कास्टचा विशेष नसून सर्वांसाठी काहीतरी करायचं। तर त्यासाठी सरांनी मेहनत घेतली। सोबत मिळून आम्ही सर्वांनी, संस्थेचे जे इतर मेंबर आहेत सर्वांनी मिळून मेहनत घेतली आणि आमच्या मेहनतीला फळ आलं। सध्या आमच्याकडं ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, शिवण क्लासेस आहेत, ड्रायव्हिंग स्कूल आहेत आणि हाऊसकीपिंगचा सुद्धा कोर्स आहे। हाऊसकीपिंगमध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांना काम द्यायचं आहे, ट्रेनिंग द्यायची आहे अगोदर 21 दिवसाची काम, आणि कोर्स झाल्यानंतर त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्याचं संस्थेचं मानस आहे। सेम सिच्युएशन ड्रायव्हिंगमध्ये सुद्धा तेच आहे की ड्रायव्हिंग क्लासेस संपल्यानंतर त्यांचा लायसन त्यांच्या हातात द्यायचं आहे आणि लायसन मिळाल्यानंतर जे स्वतः रोजगार करू इच्छितात तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं जाईल। ज्या शिवण क्लास लेडीज शिकणार आहेत तर त्यांनासुद्धा सेम की एखादं गारमेंट वगैरे असेल किंवा एखादी स्वतः बिझनेस करू शकत असेल, जर एखाद्या महिलेंना स्वतः बिझनेस करायचा असेल किंवा स्वतः व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्यासाठी जे काय व्याज स्वरूपात सरकारकडून जे सबसिडीच्या दरात येतं तर त्यांना ते लोनसुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे आमचा। कोर्सेस फ्रीमध्ये आहेत सर। कोर्सेससाठी कुठलेच फीस किंवा चार्जेस काहीच नाही आहेत। नाही सर, पुरुषांसाठी सुद्धा आहेत। आता हाऊसकीपिंगचा बघा तुम्ही, शिवण क्लास, ब्युटी पार्लर, सरळ आपण काय बोलतो की सर शिवण क्लास किंवा ब्युटी पार्लर महिलांचेच कोर्सेस आहेत असं नाही आहे। तुम्ही आमचं रजिस्टर बघू शकता, त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरमध्ये जेंट्ससुद्धा आहेत।